काय करतोस बाबा तात्या तसला तात्या मिळणार नाही हा. आम्हाला आणि बघायला बी मिळणार नाही बाबा. तसं नव्हतं आमचा तात्या. असं असं सोन्यावणी करायचं आम्हाला. तर त्यावेळेला कुणाच्या लक्षात आलं नाही. काय नाही बाबा लक्षात. कुणाचं कोण करतंय बाबा तेवढं लक्ष. हा? त्याचं लक्ष कोण करतंय. सोन्याचं फुलं दिलो. हा. आजी मेली तेव्हा हम्म. मला म्हणाली उद्या सकाळी मी मरणार. हा. आजी म्हणाली हा, हा. उद्या सकाळी मरणार, सोमवार मरणार आहे आणि माझ्या नातीच्या हातात सोन्याचं फुलं दे. हम्म. आणि ते जावाई आहे बघ तो माझ्या नातीचा दादा, त्याच्या हातात 200 रुपये मोड करून दे. तेव्हा चांदीचं पैसे होतं. चांदी. आजी मेली तेव्हा हा, हा. चांदीचं एवढं बुकना केलं आणि जावायाच हातात दिलो, भाच्याच्या हातात. आणि ह्या ही लेख आहे बघ, ही लेख आजीसारखंच आहे बघ ही. हम्म. मग तिच्या हातात एवढं सोन्याचं फुलं दिलं आणि हे फुलं आणल्यात की हे फुलं आणल्यात, ते फुलं त्यात घाल आणि माझ्या झाकली आहेत माझी मुलं आणि आत घे. रडत बसू नकोस, माझं मरा असून दे. माझ्या मड्यावर ते तिच्या दाद्याला तिकडं उभा कर आणि माझ्या नातीला इकडं कर आणि फुलं माझ्यावर उभं, बरोबर. सोन्याची फुलं. मग 200 रुपये दिलो, एवढं फुलं करून आणली भावाची बायको. बाई जा सोनारच्या घरला आणि फुलं करून आणतो. आमची आजी असं म्हणा लागली आम्हाला. आणि अर्धा थोड्याच घाटी होत्या पहिलं, हम्म. घालत होत्या पहिलं. हा, हा. मग ते मोड घाल आणि कर. माझ्या घरात 20 तोडं सोनं आहे आजी हम्म. आणि तुझं ते कानाचं काढून तुझ्या संग जाऊन देते. हा, हा, मी म्हटलं ते नको बाई, हा. तुझ्या संघ मडण येतात तर तुझ्या संघ येईना, मला नको ते. मग ते सोन्याचं फुलं ते उजळायला लावली. बोलून चालून मेली या. बरोबर. आणि चांदीचं पैसे गोळा करायचे. हम्म. ठेव का गाडी घेत. ते माझं सरवाट चालायचं आहे या मेंढरासने. ते सकाळचं मला सणवारी लोकांचं द्यायचं आहे. हम्म. माझं बांधून द्यायचं, डबा नाही काय नाही, असं गाडगा असं म्हणजे गाडग्याचं टाकायचं आणि सणवारी तिच्या हातात द्यायचं. मग ती मला आता एक सांगा, गंगूताईंच्या विषयी सांगा. तुमच्या सत्यवाईंच्या आई गंगूताईंच्या विषयी सांगा. गंगूताई काय म्हणायच्या, कशा असायच्या? ते गंगूताई लई गरीब होती बाबा. गरीब होते. लई गरीब म्हणजे लई गरीब. कुणाला काय बोलायचं नाही, काय नाही. भित्र होती, भित्रे होते भित्र लई भित्री गंगूताई. गंगूताई. बर. ती सतवाईची आई होती बघ, लई भ्यायची. हा. अगं बाई कल्लवा कोण आलं बघ. ते आमच्या आजीला म्हणायची कल्लवा कोण आलं ग, कोण येत नाही गप्पा अक्का, तसं का म्हणतेस म्हणायची. चांदीचं एक हे होतं, शात होतं, ते भिवून चांदीचं हे होतं बघ. ते चांदीचं हे दिलं लिहून शेताला. ते पोलीस आला आणि ए गंगू ते हे आण, ते शेताचं ते शेत त्यांनीच खाल्लं बामण्याच्या बी आमचं इसकावून. बर. ते भिवून दिलं. हा, हा. कोण दाराला कोण आलं ग कल्लवा, मी दिलो. काय खुली असशील ग गंगवा, आणि का दिलीस ते चांदीचं हे म्हणताना ते दिलं आणि त्यांनी शेतच घेतलं आमचं. त्यांच्या नावावर करून घेतलं. बर. 2 एकर रान होतं, काळं तंड. तसलं पहिलं माणसं भावरती. आताच माणसं हिथं बोललं म्हणजे तिथं बोलत्यात बाबा. हा. मग आता तुम्ही म्हणताय गंगूताई भीत होत्या, घाबरत होत्या. घाबरलं नाही हो याची. मग मामांना शिव्या देत होत्या का? आ? मामांना का शिव्या देत होत्या? मामा काय म्हणायचं नाही तिला. बाळूमामांना का शिव्या देत होत्या? तिला कवा शिवाय जायचं नाही. गंगूताई बाळूमामांना का शिव्या देत होत्या? म्हणजे काय बाळूमामांना का बोलायच्या गंगूताई? गंगूताईला का बोलायचं म्हणजे हे गंगूताई बाळूमामांना का बोलायच्या? काय बोलायचं नाही. ते जावयाला काय काय म्हणायचं नाही. म्हणायचं नाही. हा. भिवून गार व्हायची जावयाला. जावयाला पण जावयाला भ्यायची, बर. लई भ्यायची. हा. माझ्या लेकीला काय करतोय का की, माझ्या लेकीला काय करतोय का की म्हणायची आजी. बर. आजी तसली भित्री होती. हा, हा, आमची आजी लई वांड होती. हा. कल्लवाजी म्हणतो बघ, ते जावा तुम्ही हा, हा, हा. काय ग बाई त्याच्या पदरात आवडलावं, काय खोळा आहे काय की, या खोळ्याच्या पदरात कशाला बांधलावं ग का गंगू म्हणायची आमची आजी. हा, हा, आजीला म्हणायची, आजी म्हणायची तिला गंगवाला, हा, हा. कशाला बांधलावं ग बाई ह्याला. काट्यावर जाऊन दिसतंय, हे झाडावर जाऊन पडतंय, झाडावर चढतंय, काय करायचं ह्याला. एवढं मिरच्या घ्यायची आजी तोंडाला लावायची. लावा किती लावता मिरच्या एवढं घालायची. वळल्या का वाळल्या मिरच्या? वाळल्या मिरच्या वाळल्या मिरच्या घालायचं आणि त्याला खाट लावायचं. खूप लागलं ह्याला
हा या बाळूला खूळ लागले हा आणि असं करायला लागले माझ्या लेकीचा जन्म कसं होयाचा हा म्हणायची ती आजी हा हा माझ्या लेकीचं काही जन्म होत नाही बाई बर मग जन्म झालंच नाही तिचं झालंच नाही मग कळलं झालंच नाही खाट लावायचं म्हणजे काय नेमकं सांगा की जरा आताच्या पिढीला खाट लावायचं म्हणजे काय कळत नाही. कळत नाही. हा खाट म्हणजे काय. हे बघ एवढं इष्टी घ्यायचं हा. त्यावर मिरच्या घालायचं हा मिरच्या मिरच्या आणि घालायच्या. त्याच्या तोंडाला जाऊन नेऊन. तोंडाला जवळ जवळ मला किती घालतासा घालायचं हा तो म्हणायचा ना आमचा तात्या हा हा किती घालतासा घाला आत्ती मी ते खातो बी हा म्हणायचा तो आमचा मिरच्या तात्या. अखंड खातो. हो खातो त्या इष्टू बी खातो तुम्ही हा म्हणणारा तात्या आमचा हा. तसला होता तात्या आमचा. हा 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 हं. काय करतोस बाबा तात्या तसला तात्या मिळणार नाही हा. आम्हाला आणि बघायला बी मिळणार नाही बाबा तसला होता आमचा तात्या. असं असं सोन्यावणी करायचं आम्हाला तर त्यावेळेला कुणाच्या लक्षात आलं नाही. काय नाही बाबा लक्षात कुणाचं कोण करतंय बाबा तेवढं लक्ष हा त्याचं लक्ष कोण करतंय त्यावेळेला कळालं नाही कुणाला. काय सत्य कळालं गंगूताईंना नाही त्याला. पण कळालं नाही हं. सत्यवाईंना पण कळालं नाही. तिकडे मुलगाला गेलं म्हणजे काय करायचं त्या झाडावर चढ ह्या झाडावर चढ काय माझ्या लेकीचं जन्म ते झालंच नाही करायला लागलं नाही बाहेरच राहिली माहेरच संसारच केली संसार माहेरात त्यांचाच संसार केली ती भावांचा संसार लई थाटला आणली ती थाटला माझी आणली, हो, हो. मावशी अगदी. लई थाटला आणली आणि ती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याने होय. भावाचा संसार चालवला. होय भावाचा लई आणि आई का चालवला माहित आहे. हं का चालवला ते पण सांगतो तुम्हाला. चालवला ह्यासाठी कारण त्यांच्या वडिलांना हा. गंगूताईंच्या नवऱ्याला नवऱ्यांनी मामांना वचन दिलं होतं. हं वचन दिलं. मामांना सांगितलं की होय. असं असं माझं घर तेवढं सोडू नकोस माझ्या घराकडे शेवटपर्यंत बघ बघ म्हटलं असं त्याने. सांगितलं. मरताना त्यावेळी वचन घेतलं होतं. ते वचन म्हणून ते शेवटपर्यंत सत्यवाई त्यांचं वचन पाळायसाठी मामांनी ते सगळे मावशी लई भारी होती माझी हा अशी तलवार होती बघ चालली म्हणजे हात पाय घाटावाणी घाटावाणी. आणि गोरी 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 पान हा एवढं उंच बघ हा ती उंच होत्या. उंच लई होती हा. एवढं उंच होती बघ भाऊ बी तसाच तो हो मामा बी तसाच सिद्धू मामा तसाच हा तो हे मेला बघ तो तिकडे शिग्यावीत हा तो बी तसाच भाऊ तो चुलत भाऊ चुलत भाऊ. हा. सका भाऊ तिघ जण तिचं तिघजण सख्खा भाऊ. त्यांची नावं काय आई. ते बाबा एक हुवापा हो आपा एक ह्यो काय या नाव न्यायचं काय सिद्धापा शिग्या घेता सिद्धापा सिद्धापा अण्णा पा आलं गंगाराम गंगाराम आवून मका सिद्धापा सिद्धापा असणार आहे. सिद्धपा हा, सिद्धापा मोआपा आणि हलापा 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 आला पाहिलं या नाव न्यायचं शिग्या घेता ह्यो शिवरी आलो इथं हाची दमा आई बाहेर आहे तुम्ही जरा. ಎಲ್ಲ ಏನು ಹೆಸರು ನಮ್ಮ ಅಕ್ಕನ ಕೊಟ್ರಿ हा ಸಿದ್ದಪ್ಪ ಹೂವಪ್ಪ हा ಲಗ್ಮವ್ವ ನೀ ಸತ್ಯವ್ವ तर तेव्हा ही 4 भावंड होती. हं. चौघजण होते. हं. मग हा ती मावशी इथंच होती की तुझ्यात हा हा आमच्या घरातच तिला दिलत हा. हाडकरच्या घरात हडकरच्या घरात. आमची मावशीला तिला ती मेली तिला आई आता आता नाही ते असू येतात ते चालायचंच असं नाही. आई आता मला हे सांगा त्यावेळेला जे सत्यवाईंचं जे काय रिंगण मारलं आणि त्यावेळेला मुलाचं हे झालं हं. त्यावेळेला तुम्हाला ते माहित होतं काय. ते माहित मला हा, माहित नाही हा माहित नाही तुझ्यासारखं बोललेलं ऐकलोय मी ऐकलंय काय. हं. बर ते मेलं ते मुल बघ हा, हा. तेव्हा मी धाकली असे ना हा. तेव्हा मेलं तर तिला बाहेरच घातला की बा आमचा चुलता बरोबर जा बाई तू तुझ्या माहेराच जा माझं तोंड बघायचं नाही माझ्याकडे यायचं नाही माझ्याकडे यायचं नाही बर तुझ्या संसार तुझ्या भावाच्या घरातच करजा बर इथं येऊ नकोस तू ते मुलं रिंगण बांधलं बघ ते तुझ्या तोंडानं ऐकलेलं मी हा, हा. हे ऐकलेलं. हे ऐकलेलं रिंगण बांधली आणि गंगू सोडू नकोस तिला म्हटलं बघ आता तुम्ही पहिल्यापासून इथं अकोळमध्ये राहत होता. इथंच आहे इथं अकोळमध्ये राहत होता. सत्यवाई तिकडं मेतक्यामध्ये राहत होत्या. सत्यवाई इकडं अकोळला कधी येत होत्या काय. येत की येत होत्या. यायचं की जत्रा काय झालं म्हणजे महाराज यायचं महाराज जत्रेला यायचं हा. जत्रा तुमच्या घराण्याचं आई गंगूताईंच्या घराण्याचं किंवा तुमच्या घराण्याचं कुलदैवत कुठलं. हा? कुलदैवत कुठलं. मनी देवरा शिजराया सिद्धराया. हिचा आहे शिजराया चिकुडच्या पलीकड गावाचं नाव सांगा. सिद्धराया नागर मनोळे. नागर मंगळी नागर मनोळे. आमचा देव हे तर आल्या बघा 7 वर्षांना लगीन होता हे. हा
त्यांनी आल्या बघा हळद लागत नाही. हा कोण तो आला म्हणजेच पालखी आली म्हणजेच हळद लावायचं. हळद लावायची त्याचं पालखी आली म्हणजे हा, हा. पालखी आल्या बघा तो आम्ही ते संचार करत नाही. करत नाही. 7 वर्षानं 9 वर्षानं त्याला होतं हा. या यंदा हाय बघ. हा गंगोताई तुम्ही म्हटला भित्र्या होत्या, गंगोताई घाबरत होत्या, हं गंगोताई सगळ्यांना लय भ्यायचे. भीत होत्या असं म्हणत होता. भावा बगर बोलायचं नाही. भाऊ खरं सकाळ बोलायचं नाही. ते मामांच्यावर बोलत हा नव्हते. हा हा भिवून गार व्हायची. बर. असला खोळा या त्याच्या संग कशाला बोलू मी हा. म्हणायची आमची आजी. सत्यवाईंचं आणि मामांचं लग्न झालं तुमच्या त्या घरापाशी म्हटलं तुम्ही लग्न हा, झालं. हा. तिथं- तिथं माळीगडाच्या हा, देवळाजवळ. त्यावेळी तुमचं वय काय होतं किती तेव्हा कुठलं झाकली नाही किती किती वर्षाचे अंदाज किती हे पोरगा आहे बघ राहिलं बघ. हा. हे पोरगा एवढं मोठ्या पोरग्या एवढ्या हा बारक्या हा मोठं मोठ्या पोरग्या एवढं हा हा म्हणजे एक 15 10 13 14 वर्षाच्या हा, होतं हा. 10 वर्षाचं असेल ते. 10 वर्षाचं हा. हा, तेवढंच की. तेवढं होतं तुम्ही. हा. मग लग्न तुम्ही बघितलंय काय मी मामांचं? लगीन बघाय नाही बाबा. बघा नाही सर. नाही मग त्यावेळी तुम्ही कुठं होता? मी आईच्या घरात इथं- आईच्या हे घरात आईचं घर. इकडं. इथं आईचं घर काय हे आईचं घर. हे आईचं ते घर बी तिथंच आहे. हा? ते आमचं घर बी तिथंच आहे. हे तिथंच घर बी आहे. आम्ही आता नंतर इथं बांधलं. नंतर बांधलं. आता इथं आहे. आमचं जुनं घर आहे ते बघ. आमच्या आजोबांचं घर आहे का हा, हा, हा. नाही? तिथं सगळ्यांचं आमच्या बाबाचं सगळे आहेत ते एकत्रच घर आहेत की सगळे जाऊन आलो मी आमच्या बाबांचं एक जाऊन आलो ते गोपाजांचं एक हो. 2 घर हो. ते आमच्या भामकीराचं एकलं आणि विकलंय की तिथं हे घर तिकडे पलीकडचं विकलंय ते विकले हो, हो. दोन्ही खोले ऐकल्यात ते. माहित आहे माहित आहे. मग हो मामा सतमा हिथंच होतं की त्यांनी इकून गेल्यात. विकून तिकडे गेल्यात हा ते माळाला विकल्यात. विकल्यात. त्याचं बी नाही. हा. माळाला गेल्यात.